वैशालीताई, काय सांगाल? आज तुम्ही अपक्ष उमेदवारीचा लढाई लढत आहात. काय सांगाल, किती क्रमांकामधून तुम्ही आधी ही लढाई लढता? मी वैशाली वाडिले, मी प्रभाग क्रमांक 18 ब मधून अपक्षमधून लढत आहे. वैशालीताई, तुम्ही एका पक्षामध्ये होता, तिकडून तुमचा प्रयत्न चालू होता. अचानक मग तुम्हाला उमेदवारी अर्ज अपक्ष का भरावा लागला? मी एका पक्षाकडून होती, पण काही कारणास्तव मला पक्षाकडून तिकीट मिळालं नाही. समजू शकते, त्यांचं पण काही असू शकतं, पण मी पक्षावर नाराज नाही आहे. मला माझ्या अस्तित्वाची लढाई मला लढायचीच होती, त्यासाठी मी अपक्षमधून भरलं आहे. काय मुद्दे घेऊन तुम्ही आता लढाई लढणार आहात? लोकांशी कसा तुमचा प्रतिसाद चालू आहे? कसं भेटणं चालू आहे? आता सांगायला गेलं तर लोकांना भरपूर समस्या आहेत, पण असं आहे की त्यांना उत्तर कुठून मिळत नाही आहे. ते उत्तर म्हणण्याचा मी प्रयत्न करत आहे. जसं आपल्याकडे पाण्याचे भरपूर प्रॉब्लेम आहेत, रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत, आता ट्रॅफिकचा नवीन प्रॉब्लेम सुरू झाला आहे. त्याच्यामुळे खूप लोक वैतागलेत. जो माणूस सकाळी 7 वाजता निघतो तो ऑफिसमध्ये 10 वाजता पोहोचतो. कशामुळे? फक्त ट्रॅफिकमुळेच. आणि तो खूप वैतागलेला असतो. त्याला एक उत्तर पाहिजे की कोणाकडनं मला याचं उत्तर मिळेल. माझ्या परीने मी तो प्रयत्न करेल. सत्तेत असणारे जे काही पक्षाचे असतील ते काम करत नाहीये, त्यामुळे एक मराठी माणूस हक्काचा मिळावा यासाठी तुम्ही निवडणुकीत उभं. हो, मी फक्त त्यासाठीच लढते की एक मराठी माणसाला कुठेतरी जागा मिळाली पाहिजे, त्याचा हक्काचा माणूस मिळाला पाहिजे, त्याला त्याचं उत्तर मिळालं पाहिजे. म्हणूनच मी अपक्ष का असेना पण मी लढण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही सांगितलं होतं ताई, तुम्ही एका पक्षात होता. निवडणुकीत जो काही असेल, हार जिंकणं सगळं चाललेलं असतं, मग त्यानंतरचं पुढचं पाऊल तुमचं काय असणार आहे? त्यानंतरचं जर मी जिंकून आली, मला पक्षाने जर बोलवलं तर मी आनंदाने त्यांच्याशी परत जॉईन होईल. कारण की मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठ आहे. मी राजकारणात आली ती फक्त माझ्या पक्षामुळे. आज राजकारणाची ओळख मला माझ्या पक्षानेच दिलेली आहे. वैशालीताई, तुमची जो प्रभाग आहे वॉर्ड क्रमांक 18, तुमच्या लोकांना काय सांगाल? तुम्ही कशा प्रकारचे मदत मागताय? आता प्रभाग क्रमांक 18 जर बघितला ना, तिथे सगळ्यात मोठा आता जर समस्या म्हटली तर ट्रॅफिक आणि खड्डे. त्याच्यामुळे लोक खूप वैतागले आहेत. पाण्याचे प्रॉब्लेम आहेत. लोक सगळ्यांकडेच त्याचं उत्तर मागतात. आता काय होतं, निवडणूक आले म्हणून लोक त्यांना विश्वास देतात की आम्ही काम करू, पण कोणीही करत नाही. मला त्यांचा तो मूळ जो प्रश्न आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुमच्याबरोबर इतर काही 3 कॅन्डिडेट आहेत अपक्ष, ते आता तुमच्याबरोबर अपक्ष एकत्र मिळून तुम्ही निवडणूक एक पॅनल म्हणून लढणार आहात. काय सांगाल? हो, आता माझ्यासोबत अजून 3 लोक आहेत जे अपक्ष. त्यांचं पण तसंच झालंय. ते पण त्यांच्या पक्षाबरोबर काम करत होते. त्यांनाही काही कारणास्तव तिकीट मिळालं नाही आहे, पण त्यांनी पण हे हरले नाही. त्यांनी पण त्यांची एकनिष्ठ म्हणजे त्यांचं काम करण्याची जी जिद्द होती ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी अपक्ष म्हणून लढण्याचा प्रयत्न केला. तर आम्ही 4 जण मिळून एक पॅनल बनवणार आहेत आणि आम्ही आमचं काम चालूच ठेवणार आहे. याबाबत तुम्ही लीगली घोषणा करणार आहात का? हो, आम्ही लीगली घोषणा करणार आहे. तसं आमची संध्याकाळी कॉन्फरन्स पण आहे. आम्ही मीडियाला बोलवलं आहे. आम्ही आमचं नारळ फोडून आमच्या प्रचाराला सुरुवात करणार आहोत. लोकांना काय विनंती कराल, काय आव्हान कराल आमच्या माध्यमातून? लोकांना एवढंच विनंती करेल, आजपर्यंत तुम्ही जे आधी होती लोक, त्यांना तुम्ही संधी दिली, त्यांचा तुम्ही अनुभव घेऊन बघितला. मी पहिल्यांदा प्रयत्न करते. माझं बॅकग्राऊंड राजकारणाचं नाही आहे, त्यामुळे पण मला फक्त समाजसेवा करायची आहे. तर मी लोकांना एवढीच विनंती करेल, एक नवीन चेहरा आहे. मी माझ्या परीने पूर्णतः लोकसेवा करण्याचाच प्रयत्न करेल. त्यांनी मला एक संधी द्यावी, एवढीच माझी विनंती आहे. वैशालीताई, मला एक सांगा, अनेक पक्षातले उमेदवार, महिला उमेदवार सांगतात की मी हे करेन, महिलांसाठी हे करेन, पण करत कोणी नाही. तुम्ही जिंकून आल्यानंतर महिलांसाठी काय करणार? आता मला माहिती नाही आहे, पण तुम्ही जर बघितलं, आता 6 महिन्याचा रेकॉर्ड जर बघितलं तर खूप मुलांना इथून उचललं जातं किंवा ते बेपत्ता होत आहेत. पण ते कुठे होत आहेत, कुठे जात आहेत, कुणाला काही माहीत नाही आहे. त्याच्यामध्ये लहान मुली पण आहेत. त्यामुळे महिला सुरक्षित नाही आहे. तर सगळ्यात आधी तर महिलांना सुरक्षित करण्यासाठी त्यांच्यासाठी काहीतरी जागोजागी कॅमेरे लावले जायला पाहिजे. जे लावले जातात पण ते काम करत नाहीत. जेव्हा काहीतरी इश्यू येतो, प्रॉब्लेम येतो, तेव्हा कळतं हे कॅमेरे काम करत नाही आहेत. सगळ्यात आधी प्राधान्य मी त्यालाच देईल की महिला सुरक्षित असणं गरजेचं आहे. जेव्हा घरातली महिला सुरक्षित राहील तेव्हा हा आपला देश सुरक्षित राहील. त्यामुळे विधवा महिला आहेत, बेरोजगार महिला आहेत, मला त्यांच्यासाठी काम करायला आवडेल. तुम्ही ज्या प्रभागातून निवडणूक लढणार आहात त्या प्रभागात नेहमीच अंमली पदार्थांचं सेवन किंवा विक्री या गोष्टी होत असतात आणि चर्चा आहे त्याबाबत. मग त्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल, कसा प्रयत्न कराल? मी तेच म्हणते की जेव्हा कंप्लेंट जाते तेवढ्या 2 दिवस, 8 दिवस, महिनाभर त्यावर काम केलं जातं. नंतर त्या लोकांना परत ती गोष्ट ते कंटिन्यू करतात. त्यामुळे ते थोड्या दिवसात, थोड्या काळासाठीच बंद होतं.
मी प्रयत्न करेल की ते पूर्णतः बंद झालं पाहिजे आणि महिला ही सुरक्षित झाली पाहिजे. सतर्क पुलिस टाइम में बने रहने के लिए चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें एंड कमेंट करें.